आपल्या सगळ्याला माहीत असेल की 31/10/2021ला जे आरोग्य विभागाची ग्रुप डी ची परीक्षा झाली होती, सर्वात आधी पुणे पोलिसांनी त्याच्यामध्ये एक FIR नोंदवला होता आणि मग तपासामध्ये आपल्याला नंतर माडाची पेपर फुटी जे 12 तारीखला होणार होते त्याच्याबद्दल आपल्याला 11ला आपण FIR केले आणि मग नंतर 2 TETचे आपला FIR झाला होता. सगळे आत्तापर्यंत जे 4 ऑफेन्स झाले होते त्याच्यामध्ये एकूण आपण 25 आरोपीला अटक केलेले आहेत. बरेच आरोपी एक दुसरे ऑफेन्सेसमध्ये ते सगळे कॉमन होते. त्या हिशोबाने आमचे तपास आणखी सुरू असताना बरेच काही आपण सीज केलेले आहेत. जुने जे आपला TETचे जे संचालक होते त्यांच्याकडून आपण जवळपास 4 कोटीचे चल संपत्ती सीज केला होता. मग एक जे 2018मध्ये जे त्यांच्या तांत्रिक जे आपला ॲडवायझर होता त्यांच्याकडून आपण 1 कोटीचे जवळपास बेंगलोरमधून सीजन केला होता. हे सगळे तपास करताना आपल्याकडे आणखी काही माहिती भेटली. बरेच काही स्टुडंट आपल्या समोर आले, बरेच काही लिंक लागला आणि नंतर आपल्याला असा पण निदर्शन आला की 31 तारीखला जे आरोग्यची डीची परीक्षा झाली होती आणि जे फुटली होती त्याच्याबरोबर 24 तारीखला जो ग्रुप सीच्या जे परीक्षा झाली होती त्याच्या पण पेपर फुटला होता. आणि सगळे त्याच्यामध्ये एक फरक आहे. पहिले आधी आम्ही सांगितले होते की जे आरोग्य विभागाचे उपसंचालक आणि जे पेपर सेटिंग करत होते बोटले आणि बडगिरे त्यांनी त्या 31चा लिंक होता. यावेळी आपल्याला दुसरी लिंक पण सापडलेली आहेत. या जे 24 तारीखची जे परीक्षा आहे ते फोडण्यामध्ये दोघंही लिंक होती. एक बोटले बडगिरेच्या लिंक होती आणि दुसरा न्याच्याचे मार्फतीने लिंक होता. त्याचप्रमाणे आपण काल रात्री तपासाचे नंतर आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि 2 नवीन आरोपीला अटक केलेल्या आहेत. आता हे 2 लिंक असल्यामुळे पहिली लिंक जे बोटले बडगिरेचे आहे त्याच्यामध्ये जवळपास 400 ते 500 लोकांना पेपर देण्यात आलेला असा प्राथमिक अंदाज आहे. दुसरी लिंक पण तेवढे नंबर आहेत आणि जे काही अमाऊंट होता ते 5 लाख ते 8 लाखपर्यंत काही असू शकतात. आणि हे सगळे काल ऑफेन्स रजिस्टर झाल्यानंतर त्याचा तपास आता सुरू झालेला आहे. तपासाअंती सगळे कळेल. वी आर रेडी टू टेक क्वेश्चन्स. सर, तुम्ही म्हटलात की याच्यामध्ये न्यासाच्याही काही लोकांचा समावेश आहे, तर हे लोक कोण आहेत आणि त्यांचा समावेश नक्की कसा होता बोटले आणि बडगिरे? नाही, मी सांगितलं जसे 2 लिंक आहेत. बोटले बडगिरेने ते पेपर सेट केले होते, तिथून पण लीक झालेले आहे दलालाच्या मार्फत. आणि ज्यांनी पेपर प्रिंटिंग केलेला त्यांच्या हातामध्ये जे पेपर होता त्यांनी पण आपले दुसरे दलालाच्या मार्फतीने लीक केलेले आहेत. बरेच ठिकाणी हे दलाल कॉमन पण आहेत, पण 2 ठिकाणीपासून लिंक आपल्याला नजरेस आलेले आहेत. याच्याकडून जे होतं ते 92 प्रश्न कुठल्याचं समोर आलं होतं जे नाही, ते तुम्ही 31 सांगतात, आम्ही 24 याच्यावर. याच्यामध्ये न्यासाचे कोण लोक आहेत की जे नाही, आता आम्ही जसं जसं अरेस्ट करणार आहे तसं तसं तुमच्या समोर येणार आहे. आता आम्ही 2 दलालाला अरेस्ट केलेले आहेत. जे काही इन्व्हॉल्ड आहे तुम्हाला एक सांगतो, ज्यांच्या हातातला पेपर होता तेच इन्व्हॉल्ड असणार आहेत. बाकी अरेस्ट झाल्याबरोबर तुम्हाला डिटेल माहिती देण्यात येईल. सर, किती पैसे पेपर फुटीचे ठरलं होतं रेट आणि जवळपास 2 जे लिंक आहेत. पहिली लिंक जे आहे जे बोटले बडगिरेची ते 5 लाख 4 लाख असा काहीतरी आमची प्राथमिक अंदाज आहेत. आणि दुसरी जी लिंक आहे तिथे 7 ते 8 लाख होता. ह्याच्यामध्ये पैसेचे जे व्यवहार असतात त्याच्यामध्ये बरेच काही प्रश्न असतात, म्हणजे बरेच काही फॅक्टर्स असतात. समजा तुम्ही दलालाला पकडले, दलाल स्वतःच्या पण ॲड करतात. आता बोटले बडगिरेच्या साईडनी जे दलाल होते ते 25,000 50,000 ॲड करत होते स्वतःच्या. त्या साईडने न्यासाच्या साईडने जे दलाल होते ते 1-1 लाख ॲड करत होते. काही होऊ शकतात, पण जवळपास 5 ते 8 लाखपर्यंतचे ते रेट त्यांनी ठरवून दिले होता. किती प्रश्न फुटले होते? नाही, पेपरच फुटला होता. ते सगळे जसं जसं अरेस्ट होईल तसं तसं तुमच्याकडे सगळे नाम आम्ही जाहीर करणार आहेत. पण ज्यांच्याकडे पेपर होतात त्यांनी हे पेपर फोडलेले आहेत. बोटले आणि हे न्यासाचे अधिकारी यांचा काही परस्पर संबंध होता? हां, ते आता बोटले आणि बडगिरे आमचे पहिले 24चे FIR मध्ये ते आमचे कस्टडीमध्ये आहे. हे आत्ता काल FIR झाल्यानंतर आम्ही जे काही लिंक्ड आहेत ते लोकांना एकत्र करणार आहे आणि मग आपली चौकशीमध्ये दोघंही लिंक कॉमन होता टॉपवर का हे पण आम्ही तपास करणार आहे. नाही, सगळे ते कॉमनच आहेत. तुम्ही एक गृहीत धरू शकता की जे 18 आरोपी होते जवळपास सगळे गट स मध्ये क मध्ये पण सामील होते. म्हणता येईल.
कवाचा पेपर न्यासाने बी फोडला आणि ह्यांनी पण फोडलेला. आता आपला डी मध्ये पण बघायचे आहेत की न्यासाने ते पेपर फोडले आहेत की नाही, त्याचा पण तपास सुरू आहे. न्यासाच्या कोणत्या कोणत्या लोकांवरती गुन्हा नोंद करण्यात आला? नाही, नोंद केलेले आहेत. अरेस्ट झाल्यानंतर आपण नाम कळू. न्यासाचं कोणी संचालक जसं प्रतीक देशमुखला आपण पकडले जे सॉफ्टवेअर, तसं न्यासाचं अजून कोणी हाताला नाही, हातात लागले बरोबर वी विल कम टू यू. ठीक. अच्छा. As you must have seen that on the first examination which was conducted on 31st October of the health department, we had certain information that paper has been leaked. Accordingly, with a lot of investigation and consultation, finally an offence was registered on 26th November by Pune police. Subsequently, we arrested 18 persons in that offence. A lot of seizure has taken place. Then we had an information and we red-handedly caught few people who were trying to leak MADA paper, and accordingly a separate offence was registered. Later, based on that documents and seizure, we arrested 2 more offences. This was linked to TET examination, and this first was 19 which was held in 20 and second was of 18. In both the examination we held the controller of examiner, and further investigation we have found that the examination which was conducted on 24th October by health department, which was for group C, that was also leaked by the same set of the people mostly who had leaked on 31st. Apart from that, we also came to know the software company which was allocated to do the job, Nyasa, their own people were involved, and there were 2 links which were leaking the paper of 24th. Maybe the second link will come also into picture if we go deeper for 31st also. So both the links were leaking paper. Accordingly, yesterday an offence has been registered. 2 brokers has been arrested, and almost all of them who were arrested for 31st offence, the first offence of health, are common for the 24th. Approximately 500 candidates is our first information that both the sites were in contact with 500 candidates each. The rates were from 5 lakhs to 8 lakhs, and it depended upon who was the broker, who was trying to contact. And so once we have arrested yesterday night, we will put before court and further investigation will take place. सर टीईटी मध्ये काय अपडेट आहे आतापर्यंत? टीटीचे आमचे तपास चालू आहेत आणि तपासच्या नंतर जे काही समोर येईल परत जसा जसा अपडेट होईल तसा तुमच्या समोर आम्ही येणार. सर माडाचं काय म्हाडाचे आहेत तपासमध्ये आहेत ना. ते म्हाडा आपण फुटण्याच्या आधी सगळे अरेस्ट केलेले आहेत, पण खालचे लिंक काही असेल तर आम्ही बघू. कारण बरेचसे पैसे गोळा केले होते ना त्या काळात. हां, ठीक आहे ना. आता आमच्या फोकस जे दलाल आहेत, डाऊन साईडचे लिंक आहेत त्याच्यावर पण असणार आहेत. आतापर्यंत जे आपल्याकडे माहिती येत होती ते ऑफेन्स रजिस्टरवर पण होती. आणखी काही आली तर आणखी पण ऑफेन्स रजिस्टर होऊ शकतात, पण दलाल आणि जे मार्केटमध्ये फिरतायत त्यांच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहे. सर, हा जो सौरभ त्रिपाठी आहे तर त्यांच्यावरती आणखी काही गुन्हे बाहेर होते नोंद आहे त्याची काही माहिती आहे, किंवा इथे तो कोणाकोणाशी संबंधित होता, मंत्रालयातल्या कोणाशी त्याची संबंधित? देखील बाहेरचे किती गुन्हे नोंद आहेत आतापर्यंत आपल्याकडे काय तसं काही रिपोर्ट आलेला नाही, पण त्यांनी बरेच ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत, बरेच काही काम केलेले आहेत, बरेच काही लिंक आहेत, त्याचा तपास सुरू आहे. आपल्या इथे मंत्रालयामध्ये वगैरे नाही, आता ऐसा कमेंट ऑफ हँड करता येत नाही. 5 ऑफेन्सेस मध्ये सेपरेट किती इंडिव्हिज्युअल्स? 28 इंडिव्हिज्युअल आतापर्यंत आम्ही केलेले आहेत, पण 28 सगळेमध्ये बरेच काही कॉमन आहेत. ठीक आहे. याचं लिंक आतापर्यंत फक्त अधिकारी दलाल त्याच्या पुढे जात आहेत की नाही? नाही, तपासामध्ये जे समोर येईल ते आम्ही आपल्या समोर आणणार आहे. सर, शॉर्ट में हिंदी में चल. सर, ये जो मैं दे देता हूँ. देखिए, सबसे पहले जो 31 अक्टूबर को हेल्थ की जो परीक्षा हुई थी उसमें हमारे पास इन्फॉर्मेशन आई थी कि पेपर लीक हुआ है. उस हिसाब से हमने इन्वेस्टिगेशन इंक्वायरी शुरू की, और बाद में जब हमारे पास एविडेंस आए तो हेल्थ डिपार्टमेंट से कंसल्ट करके 26 नवंबर को हमने ऑफेंस रजिस्टर किया. उस ऑफेंस में अभी तक हम लोगों ने 18 लोगों को अरेस्ट किया. बाद में हमारे पास म्हाडा के जो पेपर फूटने का जो चांस था, फूटने से पहले ही हम लोगों ने एक गैंग को पकड़ा. उस गैंग में हम लोगों ने जो पेपर सेट करा था जीएस सॉफ्टवेयर, उसके डायरेक्टर को पकड़ा. बाद में उनके पास से जो इन्फॉर्मेशन थी उसके बेसिस पे हमने टीईटी के 2 परीक्षाओं का ऑफेंस रजिस्टर किया. ये 4 परीक्षाओं के बारे में ऑफेंस रजिस्टर करने के बाद करीब 26 आरोपी हमने पकड़े थे. कल फिर से हमारे पास जो पहले के जो आरोपी थे और जो भी फील्ड से इन्फॉर्मेशन आई उसके बेसिस पे ये मालूम चला कि 24 अक्टूबर को जो परीक्षा हुई थी वो परीक्षा के भी पेपर फूटे थे, और उसको हम लोगों ने फिर कल ऑफेंस करके 2 लोगों को अरेस्ट किया है.
एक फ़र्क है कि 31 का जो हमारा इन्वेस्टिगेशन था उसमें अभी तक केवल हेल्थ डिपार्टमेंट के जो ज्वाइंट डायरेक्टर और बाकी लोग दलाल नीचे आ रहे थे, इसमें वो भी पिक्चर में आ रहे हैं और जो कंपनी जिसको कॉन्ट्रैक्ट दिया गया था कंडक्ट करने के लिए न्यासा, उसके लोग भी सामने आ रहे हैं। दोनों ने करीब करीब 500 कैंडिडेट्स को कॉन्टैक्ट किया था और 5 से 8 लाख रुपए के जो बातें तय हुई थी। अभी हमारा कल ऑफेंस रजिस्टर हुआ है, इन्वेस्टिगेशन चालू होगा और उसमें फिर आगे सारी बातें सामने आएंगी। सर, क्या न्यासा कंपनी के जो वरिष्ठ अधिकारी हैं वो भी इसमें शामिल होने की आपको आशंका, उनके भी इंक्वायरी होगी उनके पास? नहीं, जो भी शामिल होगी सबकी इंक्वायरी होगी। मैंने जैसे साफ साफ बोला कि न्यासा के लोग इन्वॉल्व थे, तो जो भी इन्वॉल्व होगा वो सब कितने रुपए वो ले रहे थे ऐसा अब तक पता चला? जो फर्स्ट इन्फॉर्मेशन है कि जो दोनों साइड से थे 5 से 8 लाख रुपए में ये ग्रुप सी का एग्जामिनेशन कंडक्ट कराने की कोशिश कर। सर एक समझ कर दीजिए कि सर, एक टोटल पेपर अब तक देख 5 कैसे मामले ऑफिसर रजिस्टर हो ने गए हैं और 26 लोग अरेस्ट हुए हैं सर। नहीं, हाँ, आज तक हम लोगों ने करीब 3 डिपार्टमेंट के 5 ऑफेंस रजिस्टर किए हैं, 28 लोग अरेस्ट किए हैं और करीब करीब 6 करोड़ के करीब हमारा सीजर है और भी सीजरें चालू हैं। सो इन्व्हेस्टिगेशन में सारी चीज़ें सामने आएंगी। सर, गट डला त्या पद्धतीने ते व्हॉट्सअपवर पेपर द्यायचे, गट क चा पेपर कसा त्यांनी लीक केला होता? ते बेसिकली तुम्हाला 2 प्रकारचे करायचे, एक तो ओमार सीट मॅन्युप्युलेशन, दुसरा क्वेश्चन पेपर आल्यानंतर त्यांना क्लासरूममध्ये बसून त्यांना पाठ करून देण्याची पद्धती होती। क मध्ये काय झालं? का मध्ये तेच आहे ना, पाठ कर्ज गुन्हा कालच दाखल झालेला आहे। सह्याद्रीची उंची म्हणजे